या ठिकाणी सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आसिफ भैया खान साहेब, नगराध्यक्ष पात्री यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्रीकांत भैया विटेकर साहेब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, यांचंही मी या ठिकाणी अत्यंत आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला भेट दिली. माननीय अजिंक्य भैया नखाते साहेब यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि विशेष जुनेद भैया दुराणी साहेब दरवर्षी आमच्या कार्यक्रमामध्ये राहतात, पण आज कामानिमित्त तेही या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांचंही मी या शब्दसमूहानं त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि मिराज भैया खान आणि प्रचंड मान्यवर जे या ठिकाणी वेळात वेळ काढून आले होते त्यांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. बघा, स्नेह संमेलन हा माझ्या शाळेचा खूप महत्वाचा भाग आहे. ह्या स्नेह संमेलनामधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. इतक्या पालकांसमोर स्टेजवर येऊन परफॉर्मन्स करणं, लहान लहान मुलांचे परफॉर्मन्स तुम्ही या ठिकाणी बघितले असतील कदाचित. त्याच्यामधून जर बघायला गेलं तर हे लहान मुलं इतकं छान प्रतिसाद या ठिकाणी देत होते, जे करून विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात टाळ्याचा गलगला स्वागत होताना आपण सर्वांना दिसून येत होता. खरं म्हणायचं म्हटलं तर हे माझ्या जीडी इंग्लिश स्कूलचं 12 वर्ष आहे, पण दरवर्षी माझी जी पालकांचं प्रेम या जीडी इंग्लिश स्कूलवर आहे तो वाढतच चाललाय. आज मला एक थोडी कमतरता वाटली या ठिकाणी की खुर्च्या मी जवळपास 1800 खुर्च्याचं सांगितलं होतं, परंतु तेही कमी पडल्या. परत आपल्याला खुर्च्या मागवाव्या लागल्या. तर एवढं प्रेम पात्री शहराचं या शाळेवरती आहे. तर या ठिकाणी आलेल्या सर्व पालकांचंही मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमचंही जे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींना इतकं प्रसिद्ध करत आहात आणि तुमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गॅदरिंग घरोघरी खरंच पोहोचली, तुमचंही या ठिकाणी मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. एसकेएफ न्यूज असेल, नेक्स्ट टीव्हीएन चॅनल असेल आणि इथं जमलेले तुम्ही सर्व सोशल मीडियाचे पत्रकार, तुमच्याही मी एक ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे माझे सर्व शिक्षक वृंदांचा आहे. ते हातोहात खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत. यामध्ये आपण जर बघायला घेतलं तर नर्सरीचे 3-3 वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी किती छान परफॉर्मन्स करताना दिसून आले तुम्हाला. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या पालकांची हात आणि त्यांच्या शिक्षकांची साथ. या दोन्ही गोष्टीचं संयुक्त जर विधान केलं तर ते विद्यार्थी भविष्यामध्ये नक्कीच घडतो. आज तुम्ही बघितलं असेल, माझी ज्युनियर केजीची मुलगी होती जिगीषा आठवे, तिनं महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर किती सुंदर प्रमाणे भाषण केलं. आज मला अभिमान वाटतो की असा एखादा विद्यार्थी की जर माझ्या आयुष्यामध्ये मी घडवला तर ते माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे. त्याचमुळे समय सूचकता म्हणून त्या विद्यार्थिनीचं सिनियर केजीला आता ती जाणार आहे. सिनियर केजी पासून तर 10वी पर्यंत शिक्षण मी माझ्या संस्थेमार्फत मोफत घेणार आहे. आणि हेच माझ्यासाठी खरी गुरुदक्षिणा त्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. कारण सगळ्यात जास्त टाळ्याचा गडगडाट आणि पहिल्यांदा पालकांना टाळ्यासाठी विनंती करण्याची वेळ आमच्यावर आली नाही. त्या विद्यार्थीने खरंच मी म्हणतोय ना, आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम तिच्यामुळे, त्या स्पीचमुळे घडला. तुम्ही अजितदादांचाही आमचा छोटासा कार्यक्रम, एक छोटंसं गाणं पण घेतलं, त्यामध्ये देवांश विराम विद्यार्थी आहे, त्यांनी अतिशय सुंदर परफॉर्मन्स दादांच्या ग्रुपामध्ये केलं. मिलिटरी सॉन्ग असेल, विद्यार्थ्यांचं तात्या विचू परफॉर्मन्स असेल, किंवा नर्सरी पासून शेवटपर्यंत 8वी पर्यंत झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी कौतुकच करतो. कारण कोई किसी से कम नहीं, 1 नंबरी तो सब 10 नंबरी, ऐसे बच्चे जीडी के हैं. और जीडी इंग्लिश स्कूल की मैं मुझको खुद गौरवशाली मानता हूँ. मैं खुद को बहुत सौभाग्यशाली मानता हूँ कि अल्लाह ने इस मुकाम पे मुझे पहुंचाया कि मैं इन बच्चों के आने वाले फ्यूचर में कुछ उनके साथ, उनके हक के लिए, उनके इल्म के लिए थोड़ा सा मैं उनमें इजाफा कर सकूं. कहा जाए तो मैं एक शेर बोलूंगा आपके लिए कि सलीम सर जो आज दिख रहे कल नहीं थे, तो मैं हमेशा एक शेर कहता आया हूँ कि ये फूल मुझे कोई विरासत में ना मिले है, ये फूल मुझे कोई विरासत में ना मिले है, तुमने मेरा कांटों भरा बिस्तर नहीं देखा. मेरी जो बारे में बताइए, आप बता रहे थे इससे पहले. मैं 2010 में मेरी 12वीं हुई. मैंने जो बताया आपको, 1 साल मेरा गैप हुआ कुछ फीस की अड़चन की वजह से. लेकिन 2011 से मैंने मार्केट में आया. मैंने सबसे पहले अगर कोई काम किया है तो मोबाइल शॉप पर काम किया.
उसके बाद मैंने सिम कार्ड सेलिंग की। यहाँ के जितने भी नजदीक पास के गांव शहर है, मैं सुबह 6 बजे जाता था सिम कार्ड बेचने के लिए और 9 साढ़े 9 बजे तक मेरा काम करके फिर पढ़ाई करता था। अल्हम्दुलिल्लाह उस मेहनत से मुझे बहुत प्रेरणा मिली, एक जुनून मुझे जुनून आया मेरे जिंदगी में कि कुछ बनने के लिए कुछ करना पड़ेगा। और मैं पहले से बोलते आता हूँ की गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणून मेलात तर त्याच्या कधी तुम्ही दोषी आहात, कारण तुम्ही आयुष्यामध्ये काहीच केलं नाही। तर ते एक संघर्ष या जीवनामध्ये मला आला। मी मागे बी सांगितलं की सत्कार मूर्ती भरपूर होते, त्या सत्कार मूर्तींनी मला साथ दिली। प्रत्येक वेळोवेळी मला एक पाठी राखा मिळाला, त्या पाठी राखानं मला इथपर्यंत आणलंय आणि त्यांचे मी आजीवन उपकार माझ्या जीवनामध्ये स्मरणामध्ये ठेवलेले आहे आणि नक्की जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही। माझे वडील आणि माझी आई आणि माझा सगळ्यात अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणजे माझा जीव म्हणजे माझा मोठा भाऊ। माझ्या मोठ्या भावाची साथ मला एवढी भेटलेली आहे की माझा मोठा भाऊ जो आहे त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम मी आहे आणि मी मला सौभाग्यशाली मानतो की माझे वडील गेल्यानंतर माझ्या भावाने कधी त्यांची जाणीव त्यांची उणीव कधी मला भासू दिली आणि मी माझ्या जीवनाचं माझ्या यशाचं माझ्या प्रत्येक क्षणापासून तर क्षणापर्यंत जितकं पण मी जीवनामध्ये कमवलंय आणि कमवणार आहे किंवा जीवनामध्ये माझं जेवढं पण चांगलं झालंय आणि होणार आहे याचं सगळं श्रेय मी माझ्या मोठ्या भावाला, कारण त्याचे प्रचंड अशी साथ माझ्या मागे आहे। ते आहे तरच मी आहे आणि मी आहे तर सर्वस्व आहे असं नाही, परंतु माझा भाऊ आहे तर सर्वस्व आहे। आई तर सगळ्यांसाठी प्रियाची असते, पत्नी तिची साथ तर आपल्याला भेटतच राहते आणि आशीर्वाद हे बहिणीचा सगळं सोबत असतो। तर आई वडील बहीण आणि भाऊ जसा मला लाभलाय ना, तर मी अल्लाहचरणी प्रार्थना करतो की असा भाऊ अशी पत्नी असं जीवन साथी अशी आई वडील तुमच्या सर्वांनाही लाभलेलंच आहे आणि असंच लाभत राहावं या जीवनामध्ये। मी सांगतोय ना तुम्हाला, आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचंय ना तुम्हाला तर आपल्यापेक्षा छोट्यांचा आदर करा। मोठे तर मोठे आहेतच पण छोट्यांचा आदर करणारच मोठं होतं। पाथरी के जनता को जो अगर प्रोफेशनल देखा जाए तो हमारे एडमिशन अब चालू हो रहे हैं। अभी कल से छुट्टियां लग गए हैं, 1 मई से हम जीडी इंग्लिश स्कूल के 1ली से 10वीं तक एडमिशन स्टार्ट कर रहे हैं। तो पाथरी की जनता के लिए मैं विनती करता हूँ सभी पाथरी की जनता से कि एडमिशंस के लिए जीडी इंग्लिश स्कूल के द्वार अब खुल चुके हैं, वेट खत्म हो चुका है। आप आपके बच्चे के भविष्य के लिए, उसके उज्जवल भविष्य के लिए एक बार हमारे जीडी इंग्लिश स्कूल को विजिट करें और इस गैदरिंग को लाइव देखें। यहाँ से आपको हमारे बच्चों का टैलेंट, हमारे फोबिया खमियां सब दिखाई देंगे। और पाथरी की जनता ने हमें इतनी मोहब्बत की है, इतना प्यार दिया है, इतना प्यार किया है कि जीडी इंग्लिश स्कूल ने 5 साल में वो कर दिखाया है जो 25 साल से कुछ करने पाए। सभी पाथरी के जनता को मैं शुक्रिया देना चाहता हूं कि तुमने सलीम को सलीम सर तक पहुंचाया और मैं आपसे उम्मीद रखता हूं कि मैं आपके उम्मीद पे खरा भरूंगा, तभी आपके दिल को कोई ठेस पहुंचे या बच्चों के एजुकेशन में कुछ कमियां आए, ऐसा काम कभी जिंदगी में नहीं करूंगा। ऐसा मैं आपके समक्ष यहाँ गवाही देता हूँ और का फिर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने इस प्रोग्राम को आपका वक्त दिया और मेरे इस कार्यक्रम में और 4 चांद लगाए। SKF न्यूज सलमान सर और हमारे उदय बीसे सर से भी मैं विनती करूंगा कि 2 बात उन्होंने बोले, क्योंकि मैं जो भाषण है इनसे सीख के आया हूँ और ये मेरे भाषण के गुरु है। इंग्लिश स्कूल मध्ये प्रचंड मेहनत सलीम सर घेतात। सलीम सरच नाही तर पूर्ण स्टाफ सुद्धा मेहनत घेतो। सलीम सरांचं एक संस्था चालक आहेत, पण संस्था चालक असून सुद्धा कुठलाही रुबाबनं हे करतात। खऱ्या अर्थाने एक तळागाळातला व्यक्ती जशा पद्धतीने संस्था चालू शकतो त्याच पद्धतीने ते काम करतात, कारण काम हे कुठलंही छोटं नसते। कारण सलीम सर म्हणतात की सिंपॅड विकले ह्या सगळ्या गोष्टी करत संघर्ष करत ते पुढे आलेले आहेत आणि जो व्यक्ती संघर्ष करतो तो कधीच थांबत नाही, कारण थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, धुंद वादळास कुठला किनारा। वादळ आहे सलीम सर खऱ्या अर्थानं एक पाथरी या शहरामध्ये जीडी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं आहे। कारण खऱ्या अर्थानं या लहान लहान चिमुकल्यांना आपलं काहीतरी देणं लागतं, त्यांना शिक्षण दर्जेदार मिळावं। पाथरी शहर शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागास म्हणून पाहिलं जात होतं, पण या पाथरी शहरामध्ये जीडी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून एक प्रचंड दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे। कारण अगदी चिमुकल्या मुली 3-3 वर्षाच्या मुली त्या स्टेजवरती येऊन बोलतात आणि बोलल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू सुद्धा वाहू लागतात आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होतो आणि त्यानंतर
सलीम सर सारखे संस्था चालक जे आहेत, एक मनात त्यांच्या एक भावना निर्माण होते. ती भावना म्हणजे त्या मुलीचं शिक्षण आपण पूर्ण मोफत केलं गेलं पाहिजे. कारण ती मुलगी अशा पद्धतीनं बोलली की तिनं काळजाचा ठाव प्रत्येकाचा घेतलाय. कारण ज्या वेळेस मुलगी त्रिभ्रूण हत्या होतात आणि मुलगी जन्माला आल्यानंतर असं कौतुक तिनं स्वतः आई वडिलांना सुद्धा वाटावं की आपण हिला जन्म देऊन नक्की सार्थक झालाय, आणि त्याच पद्धतीने ती मुलगी बोलली. आणि तिचं शिक्षणाचं ओझं तिच्या आई वडिलांना वाटू नये त्यासाठी ते ओझं पूर्णतः म्हणजे त्या मुलीचं पालकत्व खऱ्या अर्थानं पालक सलीम सर या ठिकाणी जीडी इंग्लिश स्कूलचे झालेले ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. कारण कुठलाही संस्था चालक कुठल्या मुलाला दत्तक घेत नाही, पण या ठिकाणी जीडी इंग्लिश स्कूलने ते केलंय आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करतायत. त्याच्याबद्दल जीडी इंग्लिश स्कूलच्या अत्यंत मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या जीडी इंग्लिश स्कूलने हे पाऊल उचललंय, त्यासाठी जीडी इंग्लिश स्कूलचे धन्यवाद.